तर भाई लोग आज आपण डिस्कस करणार आहेत हंटर 350 चे ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस। भाई लोग या गाडीचा पहिला डिसॲडव्हांटेज असणार आहे तो म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स, जो की खूप कमी आहे। स्पीड ब्रेकरवर वगैरे गाडी एकदम सहज लागते। हा जो पोर्शन आहे ना सायलेन्सरचा, हा भाग हे बघा इथे डॅमेज जास्त झालेलं दिसतंय, तर हा पोर्शन सगळ्यात पहिला लागतो स्पीड ब्रेकरला। गाडीचा सेकंड डिसॲडव्हांटेजेस जो आहे तो म्हणजे भावांनो गाडीची सिटिंग पोझिशन। गाडी नॉर्मली बसायला कम्फर्टेबल आहे, गाडीची सीट पण एकदम कम्फर्टेबल आहे, पण लॉंग ड्राईव्हला आपण गाडी चालवताना जी सिटिंग पोझिशन आहे गाडीची त्यामुळे थोडा त्रास होतो, थोडा बेस दुखू शकतो, माझा तरी दुखतो भावांनो। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत गाडीची सवय होत नाही भावांनो तोपर्यंत हे बघा हा जो फूट रेस्ट आहे तो पूर्णपणे पायाला लागतो, तो जाम त्रास देतो गाडी पुढे मागे करायला आपल्याला। तो फक्त पाय ठेवायलाच उत्तम आहे, बाकी तर तो त्रास देतो। सवय झाल्यानंतर आपल्याला पाय असे लांब ठेवून गाडी पुढे मागे करायला लागते। भाई लोक या गाडीचा सगळ्यात मोठा डिसॲडव्हांटेज जो आहे तो म्हणजे आतापर्यंत मला 3 वर्ष झाली गाडीला, पण 3 वर्ष मी तो एक मोठा प्रॉब्लेम फेस करतोय, जो म्हणजे टायमिंग बेल्टचा प्रॉब्लेम आहे। खूप मोठा प्रॉब्लेम आहे। रेग्युलर सर्व्हिस केल्यानंतर पण टायमिंग बेल्टचा आवाज येतो, टिक 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 टिक, तो चालूच आवाज आहे।